सन्माननीय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पुढच्या आठवड्यात जनसुरक्षा विधेयक सभागृहात मांडलं जाण्याची शक्यता। विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक बैठक संपन्न। मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो। तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी मराठी माणसाविरोधात ओकली गरळ। आपटून आपटून मारण्याची धमकी। भाजपच्या निशिकांत दुबेंना कोण ओळखतं? आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, मात्र त्रिभाषा सक्ती केल्यास सहन करणार नाही। उद्धव ठाकरेंचा पुन्हा इशारा। तोडाफोडा आणि राज्य करा हे भाजपचं राजकारण। हेच मराठी भाषेचे मारकरी। पहलगाम हल्ल्याची तुलना करणाऱ्या शेलार यांच्यावर उद्धव ठाकरेंची टीका। महाराष्ट्र कुणाच्याही तुकड्यांवर जगत नाही। मराठी माणसाचं जीडीपीत किती योगदान हे सांगण्याची गरज नाही। आशिष शेलारांचा निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरती पलटवार। मीरा भाईंदरमधल्या उद्याच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही। मोर्चा काढला तर खबरदार कारवाई होणार। सोशल मीडियावरती पोस्ट करणाऱ्यांवरही पोलीस उपायुक्तांकडनं कडक कारवाईचा इशारा। भारतातल्या सर्वच भाषा राष्ट्रभाषा। हिंदी मराठीच्या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जाहीर केली भूमिका। राज्यामध्ये ओयो हॉटेल्सची साखळी वाढतेय। सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत मांडला मुद्दा। सुसंस्कृत राज्यात संस्कृतीचा ऱ्हास होतोय, त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी ओयो हॉटेल्सचा अभ्यास करावा। मुनगंटीवारांची मागणी। सप्टेंबरपर्यंत नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुरू केला जाईल। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती।